रियाची कथा, सोन्याचा पिंजरा. स्वप्न मोठी असणं चुकीचं नाही, पण त्यांची किंमत ओळखली नाही तर तीच स्वप्न आपल्याला गिळतात. पुण्यातील रॉयल वेल्थ बँकच्या चमकदार ग्लास केबिनमध्ये बसलेली होती रिया देशमुख. बाहेरच्या जगासाठी ती यशाचं जिवंत प्रतीक होती. MBA गोल्ड मेडलिस्ट, बोलकी, करिश्मॅटिक आणि बँकेची सर्वात टॉप परफॉर्मर. पगार महिन्याला 3.5 लाख रुपये. परफॉर्मन्स बोनस दरवर्षी 50 लाखांपर्यंत. क्लायंट्स शहरातील श्रीमंतातले श्रीमंत, ज्यांच्या खात्यात कोट्यावधींची उलाढाल होती. पण तिच्या डोळ्यांतील भूक ती कधीच संपली नव्हती. ती म्हणायची, छोट्या स्वप्नांना फक्त छोटी माणसं पूर्ण करतात आणि मला छोटा राहायचं नाहीये. तिच्या आवाजात आत्मविश्वास होता, पण त्याच्या तळाशी धातूसारखा अहंकार. रिया बँकेची रिलेशनशिप मॅनेजर होती. ती दररोज हाताळीची हजारो कोटींचे पोर्टफोलिओ, FD, शेअर्स, म्युच्युअल फंड्स. ती पैशांना फक्त डेटा समजायची, पण तिच्या डोळ्यात ते आकडे नाचायचे जणू सापासारखे, मोहक आणि धोकादायक. एका दिवशी क्लायंट मीटिंग संपल्यानंतर विनोद सिंघानिया, शहरातील रिअल इस्टेट टायकून, सहज बोलला, रिया, तू इतक्या मोठ्या आकड्यांची खेळतीयस, पण खरा पैसा बँकेत नाही. खरा पैसा आहे शेअर मार्केटच्या अंधाऱ्या कोपऱ्यात. ते एका वाक्याने तिच्या मेंदूत एक विषाचं बीज पेरलं. त्या रात्री रियाने स्वतःला खोलीत बंद केलं. लॅपटॉपचा निळा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता. ती YouTube, ब्लॉग्स, टेलिग्राम ग्रुप्सवर वेड्यासारखी शोधत लागली. डबल मनी स्ट्रॅटेजी, ऑप्शन ट्रेडिंग सिक्रेट्स, रिच इन 30 डेज. ती म्हणाली, रिस्क घ्यायचा असेल तर छोटा नाही, रॉयल रिस्क. पहिलं ट्रेड 50,000 रुपये. 3 दिवसात झाले 75,000 रुपये. तेव्हा पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर दिसलं लोभाचं थंड तेज. ती म्हणाली, असं वाटतंय नशिबाची लगाम आता माझ्या हातात आहे. सुरुवातीची नशा लवकरच विषात बदलली. प्रॉफिट गेले, लॉस येऊ लागले. तिचं मन अजून मोठं दाव मागू लागलं. एका रात्री 8:47 बँकेचा संपूर्ण फ्लोर अंधारात बुडालेला. फक्त एका कम्प्युटरवर लॉग इन सक्सेसफुल असा मेसेज झळकला. रियाच्या हातात थरथर, पण डोळ्यात ज्वाला. तिने सिस्टममध्ये जाऊन निष्काळजी क्लायंट्सची FD शोधली, ज्यांची मॅच्युरिटी डेट संपली होती. तिने 3 खाती निवडली. एकूण रक्कम 3.4 कोटी. ती म्हणाली, उद्या परत करीन. फक्त एक अंतिम ट्रेड, एक मोठा दाव. तिने स्वतःलाच समजावलं. दुसऱ्या दिवशी तिने पूर्ण 3.4 कोटी रुपये गुंतवून पोझिशन घेतली. यावेळी मी सेफ गेम खेळन, तिने स्वतःची पुन्हा एकदा समजूत घातली. थोड्याच वेळात तिचा ट्रेड 2% नफा दाखवत होता. सध्या मार्केटमध्ये अपट्रेंड आहे, हा आणखी वर जाईल. 11% इज द लिमिट. याने तेवढा टच केला की मी लगेच प्रॉफिट बुक करेन, ती स्वतःला समजावत राहिली. थोड्याच वेळात बाजाराची स्थिती बदलू लागली. थोड्या वेळापूर्वी नफा दाखवणारा तिचा ट्रेड 1%, 2% असा झपाट्याने पडू लागला. ही काही मार्केटमधली नेगेटिव्हिटी किंवा क्रॅश नाही, तात्पुरती प्रॉफिट बुकिंग आहे. आता रिया स्वतःलाच फसवू लागली. मार्केट बंद होताना रियाचा ट्रेड चक्क 10% लॉस दाखवत असतानाही ती ट्रेडमधून बाहेर पडली नाही. दुसऱ्या दिवशी जगभरातून आलेल्या नकारात्मक बातम्यांमुळे रियाचा ट्रेड 50%पेक्षा तोट्यात ओपन झाला. हे बघून रियाच्या पायाखालची जमीन सरकली. तिचा तोटा झपाट्याने वाढू लागला. आता त्याकडे हताशपणे बघण्याशिवाय रियाकडे काहीच उरलं नाही. पुढच्या 2 दिवसात मार्केट वेगाने क्रॅश. लाल रंगात स्क्रीन ओरडली, 3 कोटी लॉस. त्या क्षणी रियाचं हृदय 1 सेकंदासाठी थांबतं. सगळं शांत, फक्त पंख्याचा आवाज आणि स्क्रीनवरचा लाल प्रकाश तिच्या चेहऱ्यावर नाचत राहिला. पुढच्या दिवशी ऑडिट सुरू झाले. बँकेत तणावाचा वास, एका FDचा मिसमॅच, मग दुसरं. तपासाची दिशा रियाकडे झुकू लागली. वरिष्ठ अधिकारी म्हणाला, रिया, काहीतरी चुकीचं झालंय, तू बघशील का? रिया हसत म्हणाली, सर, थोडं डोकं जड झालंय, मी 5 मिनिटात येते. ती केबिनमधून बाहेर पडली आणि थेट पार्किंगकडे जाऊन कार घेऊन निघाली. लोणावळ्याचा घाट. गाडीचा वेग 100, 120, 140. फोन वाजला. HRचा कॉल. रिया, ताबडतोब ऑफिसमध्ये या, नाहीतर. ती हसली. तिने फोन कट केला. समोर काळूख, दरी. स्वप्न बघताना हे कधीच विचारलं नव्हतं, ती तुटली तर मी कुठे पडेन? 2 दिवसांनी रिया बँकेत आली, शांत पण थकलेली. मन म्हणत होतं, सांगून टाक, सगळं संपव. पण दुसरा आवाज म्हणाला, नाही,
शेवटच्या क्षणापर्यंत हरू नकोस. तेवढ्यात दरवाजा उघडतो. पोलीस आले. एक महिला अधिकारी पुढे आली. रिया देशमुख, यू आर अंडर अरेस्ट फॉर फायनान्शियल फ्रॉड ऑफ 3.4 crore रुपीज. बँकेत सगळ्यांचे डोळे तिच्यावर रोखले गेले. तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. होते फक्त एक थंड हास्य. रिपोर्टर ओरडला, रिया, एवढं सगळं असूनसुद्धा का केलं तुम्ही हे? ती हातकड्यांकडे पाहत म्हणाली, कारण मला पुरेसं म्हणजे काय ते कधीच कळलं नाही. मला कायम जास्त हवं होतं. पोलीस व्हॅन दूर जाते. सायरन शहराच्या आवाजात मिसळून गेला. कालपर्यंत वातानुकूलित केबिनमध्ये बसणारी रिया गजाआड झाली. कधीकधी पैसा गमावणं एवढा भयंकर नसतं, कारण तो परत मिळवता येतो. पण जेव्हा माणूस स्वतःची नीती, विश्वास आणि आत्मा गमावतो, तीच असते खरी, अपरिमित दिवाळखोरी.